सर्व बालमित्रांना, पालकांना व शिक्षकांना माझा निपुण नमस्कार. मी भूपेश चव्हाण, केंद्र प्रमुख भूमगाव पंचायत समिती हिंगणा. आपण पहिल्या एपिसोडमध्ये भेटलेलो आहोत की नाही. आणि त्या एपिसोडमध्ये आपण जी माहिती घेतली ती माहिती होती निपुण महाराष्ट्र कार्यक्रम म्हणजे काय. आता या एपिसोडमध्ये हा जो दुसरा एपिसोड आहे यामध्ये आपण पुढच्या टप्प्याची माहिती घेणार आहोत. आणि तो पुढचा टप्पा म्हणजे असा राहणार आहे की निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ज्या चाचण्या होत आहेत त्या चाचण्या कशावर आधारित असतात, त्या चाचण्या घेतल्यानंतर आपल्यासाठी म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी ह्या चाचण्या कशा फायदेशीर असतात. तर ह्या चाचण्यांमधून विद्यार्थ्यांचा एक स्तर निश्चित होतो. स्तर म्हणजे काय, तर विद्यार्थ्याची शिकण्याची लेवल, शिकण्याची पातळी. आता ह्या शिकण्याच्या पातळीमध्ये विविध पातळ्या असतात. भाषा शिकण्यामध्ये शब्दांचा, अक्षरांचा, वाक्यांचा, उतार्यांचा समजपूर्वक वाचन करता येणे हा झाला विविध टप्प्यांचा स्तर. यामध्ये पहिला स्तर येतो अक्षर स्तर, दुसरा स्तर येतो शब्दस्तर, तिसरा स्तर येतो तो म्हणजे वाक्यस्तर आणि त्यानंतर उतारा. हे 4 स्तर हे भाषा विषयासाठी आहेत. आणि गणितासाठी सुद्धा याच पद्धतीने विविध स्तर आहेत, ज्यामध्ये संख्यांची ओळख, यामध्ये 1 या अंकापासून तर 99 या अंकापर्यंत संख्या ओळखता येणे. जसजशा वय वाढत गेलेला आहे, जसजशा इयत्ता वाढत गेलेल्या आहे, त्याप्रमाणे संख्यांचा समूह हा मोठा मोठा होत जाणार. वरच्या वर्गात जाऊ तर 999पर्यंतच्या संख्या ओळखता येणे, त्यापेक्षा वरच्या वर्गात जाऊ तर 9999पर्यंतच्या संख्या ओळखता येणे, नंतर 9,99,999 अशा टप्प्याटप्प्याने संख्यांचा स्तर वाढत जाणे. संख्यांची ओळख, संख्या अक्षरात लिहिता येणे, त्याचबरोबर संख्यांवरच्या 4ही क्रिया करता येणे, ज्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा क्रियांचा समावेश होतो. हे इयत्ता निहाय असते. आपण ज्या वर्गात शिकत असेल त्या वर्गाच्या पातळीनुसार काठिण्य पातळी ही वाढत जाते आणि तशा काठिण्य पातळीनुसार आपल्याला वाचन, लेखन, त्याचबरोबर गणित करता येणे हे आवश्यक आहे. हा झाला संख्याचा स्तर, त्याचबरोबर वाचनाचा स्तर, भाषा विषयाचा स्तर. आता अपेक्षित अध्ययन स्तर म्हणजे काय, तर ज्या वर्गात शिकत आहोत त्या वर्गासाठी असलेला स्तर. आपण जर इयत्ता दुसरीमध्ये शिकत असेल तर दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 2 अक्षरी, 3 अक्षरी शब्दांचे वाचन करता येणे, गतीने वाचणे, त्याचबरोबर गतीने लिहिता येणे, काही जोडाक्षरांचे वाचन करता येणे, जोडाक्षरांचे लेखन करता येणे. जसजसा वर्ग वाढत जाईल त्या पद्धतीने 5वीच्या विद्यार्थ्याचा स्तर कसा राहील, तर 1 मिनिटामध्ये किमान 40 ते 60 शब्दांचे अस्खलितपणे वाचन, न अडखळता वाचन करता येणे, त्याचबरोबर वाचलेला जो काही मजकूर असेल त्या मजकुराला समजून घेणे याचा अर्थ त्या मजकुरावर आधारित काही प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांची उत्तरे देता येणे. हा झाला वाचनाचा स्तर. आणि इयत्ता निहाय स्तर, अध्ययनाचे वेगवेगळे टप्पे आहेत, त्या टप्प्यानुसार अध्ययनाचे स्तर आहेत. अपेक्षित स्तर याचा अर्थ तोच की ज्या वर्गात शिकत आहोत त्या वर्गानुसार आपल्याला श्रवण, भाषण, वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि गणितीय क्रिया करता येणे. हा कसा निश्चित करावा, तर ते निश्चित करण्यासाठी छोट्या चाचण्या तयार करता येतात. चाचण्या कशा तयार करायच्या, तर अक्षर गट, शब्द गट, वाक्य गट आणि उतारे हे झाले भाषा विषयासाठी. अक्षर गटमध्ये एक 10 अक्षरांचा समूह घेणे, त्या अक्षरामध्ये अक्षर कोणतीही असती तरी चालेल. उदाहरणार्थ अ, क, च, छ, ज्ञ, प, त. त्या 10पैकी किमान 6 अक्षरे अचूक आणि गतीने ओळखता आली याचा अर्थ त्यांना अक्षर गट त्याचा आहे, अक्षर स्तर त्याचा पार झालेला आहे. त्याचनंतर अक्षर स्तर त्यांनी पार केला तर मग शब्द स्तरावर आणणे. यामध्ये सुद्धा 10 शब्द, कोणतेही 10 शब्द इयत्तानुसार. जर तर इयत्ता दुसरीमध्ये शिकणारा विद्यार्थी असेल तर त्यासाठी 2 अक्षरी, 3 अक्षरी आणि त्याहीमध्ये विरामचिन्हयुक्त नसावेत, तर ते विरामचिन्ह विरहित असावे. योग्य विरामचिन्हांसह वाक्य वाचन करता येणे. हे जर झालं असेल तर याचा अर्थ तो विद्यार्थी त्याच्या वरच्या स्तरावर आहे. मग त्याला उतारा वाचनासाठी देणे. छोटासा उतारा अस्खलितपणे विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाचन करता येत असेल तर त्याचा उतारा वाचनाचा स्तरसुद्धा त्यांनी पूर्ण केला असे समजावे. हे जसे वाचनाचे आहेत त्याच पद्धतीने गणितामध्ये सुद्धा विविध स्तर आहेत. संख्या ज्ञान आहे, संख्यांचे अक्षरी लेखन आहे, मागची संख्या पुढची संख्या सांगता येणे आहे, त्याचबरोबर टप्प्याने येणाऱ्या संख्या सांगता येणे आहे, त्यानंतर लहान मोठेपणा ओळखता येणे, चढता उतरता क्रम सांगता येणे आणि त्यानंतरच्या पुढच्या पायऱ्या म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रिया करता येणे. शेवटची पायरी म्हणजे शाब्दिक उदाहरणांचे वाचन, लेखन व त्याचा समजपूर्वक उत्तर काढता येणे. हे झाले गणिताच्या पायऱ्या. ह्या पद्धतीने इयत्तानिहाय ज्या इयत्तेत विद्यार्थी शिकत असेल
त्या इयत्तेप्रमाणे त्यांना उदाहरणं सोडवता येणे. म्हणजेच ते विद्यार्थी त्या इयत्तेसाठी असलेल्या सगळ्या क्षमतांपैकी किमान 75% क्षमता जर पूर्ण करत असेल तर असा विद्यार्थी हा निपुण विद्यार्थी झाला असे समजावे. निपुण याचा अर्थ काय, तर या आधीच्या एपिसोडमध्ये मी सांगितलेलंच होतं. निपुण याचा अर्थ तयार, तरबेज. म्हणजेच त्या इयत्तेसाठीचा विद्यार्थी हा आपला निपुण झाला असे जर आपण खात्रीपूर्वक सांगू शकलो तर हेच आपल्या अध्यापनाचं गमक आहे असं म्हणायला हरकत नाही. पालकांनी घरी काय करावं, थोडा वेळ आपल्या विद्यार्थ्यांसाठी द्यावा. पालकांनी छोट्या छोट्या चाचण्या तयार करता येतात त्या कराव्यात. एक कागद घेणे, पहिला प्रश्न या पद्धतीने की खालील अक्षरे गतीने वाच, खालील शब्द जसेच्या तसे लिही, सांगितलेले शब्द लिहून दाखवणे, सांगितलेले वाक्य ऐकणे व लिहिणे, मागील शब्द पुढील शब्द अक्षरांनी सुरुवात होणारे शब्द लेखन करणे. ह्या पद्धतीने छोट्या छोट्या चाचण्या घरीसुद्धा तयार करता येऊ शकतात. एखादा उतारा देणे, त्या उतारावर 2 किंवा 3 प्रश्न लिहून देणे आणि विद्यार्थ्याला वाचन केल्यानंतर त्या उतारावरच्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात का ते तपासणे. हा सुद्धा आपण घरच्या घरी तयार करू शकणाऱ्या चाचण्या आहेत. त्याचबरोबर खेळातून शिकवणे. आपण आपल्या मुलाबाळांसाठी 15 ते 20 मिनिटे किंवा अर्धा तासाचा जर वेळ दिला तर त्या खेळामधून सुद्धा विद्यार्थी शिकतात. खेळ छोटे छोटे असावे ज्यामध्ये हवेमध्ये अक्षर गिरवणे, हवेमध्ये शब्द गिरवणे आणि ते शब्द विद्यार्थ्यांना ओळखण्याची संधी देणे. पाठीवर सुद्धा अक्षर गिरवणे, शब्द गिरवणे आणि पाठीवरचे शब्द अक्षर ओळखण्याची विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना संधी देणे. त्याचबरोबर गोष्ट सांगण्यास प्रवृत्त करणे. आज काय घडले, माझ्यासोबत काय घटना घडली ते सांगणे. त्यांच्यासोबत घडलेल्या घटना, त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या मित्रांसोबत घडलेल्या घटना ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे, उत्साहपूर्वक ऐकणे. हो का, असे झाले होते का, मग तू काय केले, या पद्धतीने प्रश्न विचारून त्यांच्याकडच्या घटना ऐकून घेणे. त्याचबरोबर अजून एक मजेदार खेळ असा आहे की जसा टिक्कर बिल्ला खेळ खेळतात. त्या टिक्कर बिल्ला खेळाप्रमाणेच संख्यांवरची उडी, शब्दांवरची उडी असे खेळसुद्धा आपल्याला घरच्या घरी घेता येऊ शकतात. दोरीवरच्या उड्या हा सुद्धा एक खेळ खेळता खेळता संख्या, शब्द, अक्षरे ह्यावरचे खेळसुद्धा आपल्याला दोरीवरच्या उड्यांमध्ये सुद्धा घेता येऊ शकतात. ह्याचबरोबर अजून विविध विविध ढंगी असे खेळ आहेत की जे आपण घरच्या घरी खेळू शकतो आणि आपल्या पाल्यांचा अध्ययनाचा स्तर उंचावण्यासाठी आपण आपल्या पाल्यांनासुद्धा सहकार्य करू शकतो. ह्या पद्धतीने जर आपण कार्य केलं घरी बसून तर निश्चितच आपल्याला कुठल्याही ट्यूशन क्लासला विद्यार्थ्यांना पाठवण्याची आवश्यकता पडणार नाही आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक निपुण प्रयत्न करत आहात हे सुद्धा सिद्ध होईल. आहे की नाही मजेदार? अध्ययन स्तरांची निश्चिती कशी करता येणे, अध्ययनांचे स्तर म्हणजे काय, घरच्या घरी चाचण्या कशा तयार करता येऊ शकतात आणि त्याचबरोबर खेळातून आपण आपल्या मुलांना कसे शिकवू शकतो. ह्या पद्धतीने जर आपण निश्चित प्रयत्न केले, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सुद्धा असे प्रयत्न आपल्याला करता येतील. आता तर सकाळपाळीतल्या शाळा लागलेल्या आहेत, विद्यार्थ्यांना खेळू पण द्यावं, पण खेळल्यानंतर अर्धा तास जर आपण त्यांच्यासोबत बसलो आणि ह्या पद्धतीच्या गप्पा केल्या, गप्पा टप्पा हा सुद्धा एक उपक्रम आहे, तर निश्चित आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना शिकण्यासाठी भरपूर संधी मिळू शकते असे मला खात्रीपूर्वक वाटते. तुम्हाला हे पटते का? जर पटत असेल तर लावूया कामाला, हो की नाही? तोपर्यंत मला असं वाटते की पुढच्या एपिसोडची वाट पाहण्यापर्यंत आज जेवढी चर्चा झालेली आहे त्या चर्चेचं आपण निश्चितपणे इम्प्लिमेंटेशन करावं, आपल्या घरी करून बघावं, आपल्या शाळेमध्ये करून बघावं आणि आपल्याला खात्रीशीर त्याचा फायदा होईल अशी मला सुद्धा खात्री आहे. तोपर्यंत निपुण नमस्कार.